हॅलो एव्हरीवन, आज आपण इलुस्ट्रेशन नंबर 18 जो आपल्याला पेज नंबर 337 वर दिलेला आहे तो आपण बघणार आहोत. तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सांगितलंय धनंजय इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड फॉरफिटेड 500 इक्विटी शेअर्स. ठीक आहे, तर 500 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 इच ऑन विच ₹6 पर शेअर वेअर रिसिव्ड. म्हणजे 10 रुपये प्रत्येकीप्रमाणे जे शेअर्स इश्यू केले होते 500 रुपयाचे त्यापैकी फक्त 6 रुपये आलेले आहेत. शो जर्नल एंट्रीज रिगार्डिंग री इश्यू ऑफ ऑल शेअर्स इफ. तर इथं 3 कंडिशन दिल्या आहेत आणि 3 कंडिशनमध्ये आपल्याला री इश्यू केलेल्या शेअर्सच्या जर्नल एंट्रीज दाखवायच्या आहेत. ठीक आहे, ओके. तर 3 प्रकारचे जे काय म्हणतो आपण त्याला स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहेत. शेअर्स वेअर री इश्यूड ॲट ₹8 पर शेअर फुल्ली पेड अप. शेअर्स आर reissued at ₹7 and ₹8 called up. Shares are reissued at ₹5.5 and ₹6 सेल्ड अप झाले. इथं हा प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते कॉल्ड अप आहे. ठीक आहे, असे 3 कंडिशन्स दिल्यात आपल्याला. ठीक आहे, तर या 3 कंडिशनमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे आहेत. ओके, तर त्याच अगोदर आपण आपल्याला जी माहिती दिली आहे ती लिहून घेऊयात आणि आपण फॉर्मॅट प्रिपेअर करूयात. त्यानंतर आपण जर्नल एंट्रीज प्रिपेअर करू. तर आपल्याला दिलेला आहे फॉरफिटेड शेअर्स 500, बरोबर आहे. शेअर्स 500 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 इच. आणि आपल्याला सांगितलंय ₹6 पर शेअर वे रिसिव्ड. हिअर ₹6 पर शेअर रिसिव्ड. खूप महत्वाचं आहे हे. 6 रुपये आलेले आहेत. ओके, आणि आपल्याला 3 कंडिशन दिलेल्या आहेत. ओके, we have to pass journal entries for following 3 conditions. ओके, काय काय दिलंय आपल्याला. शेअर्स वेअर रिइश्यूड ॲट ₹8 पर शेअर अँड फुल्ली पेड अप, बरोबर आहे. नंबर 1, शेअर्स were reissued. Okay, shares are reissued at ₹8 each fully paid up. खूप महत्वाचं आहे, फुल्ली पेड अप आहेत. म्हणजे आपल्याला फुल्ली पेड अप म्हणजे 10च्या 10 रुपये आलेले आहेत असं आपल्याला विचार करावं लागेल. 10चे 10 रुपये पेड केलेत. ठीक आहे, तर त्या हिशोबाने आपल्याला जर्नल एंट्री बनवायच्यात. तर सर्वात अगोदर आपण हे फॉरफिचरची जर्नल एंट्री बनवू आणि त्यानंतर जे आपल्याला कंडिशन्स दिल्यात त्या हिशोबाने कंडिशन्सच्या जर्नल एंट्रीज बनवूयात. ठीक आहे, तर मेन एंट्री जी आहे आपली फॉरफिचरची ती एंट्री सर्वात अगोदर आपल्याला प्रिपेअर करावी लागेल. तर फॉरफिचरची जर्नल एंट्री नेहमी आपण बघतो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट, बरोबर आहे. 2 है ना, 2 कॉल्स इन एरियर्स आपल्याला म्हणावं लागेल. इथं जे अमाऊंट आपल्याला भेटलं नाही ते इथं लिहावं लागतं, पण आपल्याला इथं माहित नाही कोणता इन्स्टॉलमेंट भेटलेलं नाहीत म्हणून आपण डायरेक्ट कॉल्स इन एरर्स लिहूयात. एरियर्स अकाउंट. ओके, आणि जी अमाऊंट राहिलेली असेल ती शेअर फॉरफिचरला जाईल. 2 शेअर फॉरफिचर अकाउंट. ठीक आहे, आता प्रश्न पडतो आपल्याला अमाऊंट किती आहे. तर अमाऊंट बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ॲक्च्युअल शेअर्स किती आहेत 500 है ना. तर हे 500 शेअर इंटू टोटल फुल्ली पेड अप ना, तर इथं 10 रुपये घ्यावं लागेल. फुल्ली पेड अप म्हणलेलं आहे आपल्याला, म्हणून किती आले हे आले डेबिट साईडला 5000.
बरोबर आहे. आता कॉल्स इन एरियर्स, बरोबर आहे. किती रुपयाचे पैसे आलेले नाहीयेत. बघा विचार करा, इथं काय म्हणलेलं आहे तुम्हाला, ₹6 पर शेअर रिसिव्ड म्हणले, बरोबर आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतो आउट ऑफ ₹10 वी हॅव रिसिव्ड ₹6, है ना. देअरफॉर, हे तुम्हाला समजण्याचं, देअरफॉर वी हॅव नॉट रिसिव्ड ₹4, बरोबर आहे. आणि ह्याला आपण काय म्हणू शकतो, कॉल्स इन एरियर. ठीक आहे, थोडंसं इथं लिहावं लागेल. लक्षात आलं. तर 10 रुपयापैकी 6 रुपये रिसिव्ड आहेत, ह्याचा अर्थ 4 रुपये भेटले नाहीत. आणि हे 4 रुपये भेटले नाहीत म्हणजे काय आहेत, कॉल्स इन एरियर्स. म्हणून कॉल्स इन एरियर्स किती आहेत, किती पैसे बुडालेत. एरियर्स म्हणजे बुडणे. ठीक आहे, तर 500 गुणिले ₹4 म्हणजे किती रुपये बुडाले, तर हे 5 चोक 20 म्हणजे बुडाले 2000 रुपये. मग डेबिट साईडला 5000 आहेत, क्रेडिट साईडला 2000 आहेत, म्हणजे फोरफिचर किती आहेत, 3000, है ना. तर बॅलन्स झालं हे 5 करण्यासाठी, म्हणून हे काय आहे, बॅलन्स अमाऊंट आहे. ठीक आहे, फोरफिचर नेहमी बॅलन्स अमाऊंट असतं ना. आता ह्याचं काय होणार, बिईंग फोरफिचर ऑफ 500 shares due to non-payment of first call ₹4 per share. ठीक आहे, ओके. तर इथं काय झाले प्रॉब्लेममध्ये, इथं तुम्हाला दिलेलं आहे नरेशन, पण इथं ₹5 झाले. तर हे 5 नाही आहे, हे 4 असायला पाहिजे. तर हे बरोबर 2000 येतं, बरोबर आहे. हे बघा इथं देताना तर बरोबर 2000 दिले, हां, म्हणजे 500 गुणिले 4 बरोबर 2000 आले. पण इथं लिहिताना 5 लिहिले, तर हे कट करून मी 4 लिहिले. तर इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली, कारण की 4 रुपये भेटले नाही आहेत. 6 रुपये भेटले, त्याचा अर्थ 10 पैकी 6 रुपये भेटले, तर 4 रुपये भेटले नाही आहेत. तर हे आपण बघितलं आता कसं झालं. तर ही आहे तुमची मेन एंट्री, फोरफिचरची एंट्री म्हणतो आपण याला, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या फोरफिचरची एंट्री जी झालेली आहे ह्याच्यावरून आपल्याला आता जे कंडिशन्स दिलेले आहेत त्याच्या रिइश्यूच्या एंट्री करायच्या आहेत, हो ना. ठीक आहे, तर रिइश्यूच्या एंट्री आपल्याला करायच्या आहेत. हे फक्त पेन्सिलला तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय, ओके. तर बघूयात, ठीक आहे. तर काय करूत आपण, हे नंबर 1 एंट्री, ओके. तर काय म्हणते बघा, शेअर्स वेअर रिइश्यूड ॲट ₹8 each फुल्ली पेडअप. फुल्ली पेडअप म्हणजे काय, 10 रुपयाचा विचार करावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. बघावं लागेल आपल्याला फुल्ली पेडअप म्हणले, ओके. तर 10 रुपयाचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे आता बँकेत किती रुपये जमा होतील, दॅट इज ₹10. फुल्ली पेडअप म्हणजे दॅट इज ₹10, कारण की पेडअप व्हॅल्यू कुठून येते, तर टोटल व्हॅल्यू किती आहे, 10 रुपये आहेत, बरोबर आहे. तरी फुल्ली पेडअपची व्हॅल्यू इथून आली 10 रुपये. हे बघा 10 रुपयाचे होते, म्हणून हे फुल्ली पेडअप 10 रुपये, ठीक आहे. आता बँकेत किती जमा होतील, रिइश्यूड ॲट ₹8 म्हणजे बँकेत 8 रुपयाप्रमाणे 500 शेअर्सचे पैसे जमा होतील. म्हणून पहिली एंट्री काय येणार, बँक अकाउंट डेबिट ना. तर बँक अकाउंट डेबिट, बरोबर आहे. आपण नेहमी रिइश्यूची एंट्री करताना एक लाईन सोडतो ना, आणि टू शेअर कॅपिटल लिहितो, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. आता बँकेमध्ये किती जमा होतील, 500 शेअर गुणिले 8 रुपये, कारण की 8 रुपयाला आपण शेअर्स विकलेत, म्हणजे किती आले बँकेत, 4000 रुपये.
आणि कॅपिटल कितीचा होता, हे वरचेच शेअर इश्यू करायला होत ना, पण हेच शेअर जे फॉरफिट झाले तेच रिइश्यू करायचे. जर लक्षात येत नसेल तर डायरेक्ट तीच अमाऊंट लिहायची. मी नेहमी सांगितले तुम्हाला, वरची जी डेबिट साईडची अमाऊंट आहे ती नेहमी रिइश्यूच्या वेळेस लिहून टाकायची. ही अमाऊंट कशी आली तर 500 शेअर्स गुणिले फुल्ली पेडअप म्हणले, म्हणून ते वरची जशाला तशी घेतली. फुल्ली पेडअप असेल तरच फक्त, तरी 10 रुपये प्रमाणे है ना. फुल्ली पेडअप म्हणले म्हणून 10 रुपये. 500 गुणिले 10 म्हणजे 5000. आता डेबिटला 4000 आहे, क्रेडिटला किती आहे 5000. कितीचा बॅलन्स व्हायला आहे, डेबिटला 1000 रुपये कमी पडायला. ह्याला आपण काय म्हणतो, शेअर फॉरफिचर अकाउंट. शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट बॅलन्स है ना. आता जो शेअर फॉरफिचरचा बॅलन्स आहे तो आपल्याला काय करायचं, कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचा आहे, जसं आपण नेहमी करत आलोय, बरोबर आहे. तर कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला काय लागतं, आधी हे नरेशन लिहून घेतो. बीइंग reissue of 500 forfeited shares at ₹8 each. ठीक आहे. आता नंबर 2, हे जे बॅलन्स आहे ना, हे आपल्याला कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करावं लागतं. म्हणून आपण काय म्हणतो, शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. बॅलन्स किती आहे तर हे बघा, इथं आहे डेबिट साईडला, क्रेडिट साईडला फॉरफिचर 3000 रुपये. हे बघा, हे नेहमी इथं लक्षात ठेवा, फॉरफिचर इथं आहे ना. आणि इथं किती आहे फॉरफिचर, डेबिट साईडला 1000 रुपये. डेबिट साईडला 1000, क्रेडिट साईडला 3000, म्हणजे बॅलन्स किती आला, 3000 वजा 1000 म्हणजे बॅलन्स किती आला, 2000. म्हणून कॅपिटल रिझर्व्हला किती जाईल, 2000 रुपये. बस एवढंच आहे. इथं नरेशन लिहून टाकतो, बीइंग बॅलन्स ऑफ शेअर फॉरफिचर अकाउंट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. ओके आला. आता कोणती एंट्री येणार, रिइश्यूची कंडिशन नंबर 1 ची एंट्री येणार. बरोबर आहे. तर आता नंबर 3 कोणती एंट्री येणार, कंडिशन नंबर 2. काय कंडिशन दिले, नंबर बी कंडिशन. ह्याला आपण म्हणू शकतो 1A to B, बरोबर आहे, किंवा ह्यालाही एच म्हणू शकतो, 1A to A. ठीक आहे. बी कंडिशनला बी नाव देऊ, इथं हे आपण ए लिहून टाकू त्या कंडिशनला, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. नंबर बी कंडिशन काय म्हणते, बी कंडिशन, शेअर्स आर रिइश्यूड ॲट ₹7 each and called up ₹8. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, 10चा विचार नाही करायचा. आता इथं 10चा फुल्ली पेडअप होता म्हणून विचार केला. आता किती येणार, कॅपिटल 8 रुपये येणार, आणि बँकेत किती जमा होणार, 7 रुपये. तर टोटल कॅपिटल 8 रुपये, बँकेत जमा होणार 7 रुपये. नेहमी असंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता परत तीच एंट्री, फक्त नंबर बदलतील. ओके, तर परत तीच बँकेचीच एंट्री. आधी बँक, हे नंबर बी. ठीक आहे. बँक अकाउंट डेबिट, बरोबर आहे, एक लाईन सोडतो, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. कसं होणार याचं ट्रीटमेंट, तर 500 गुणिले 7 रुपयाने बँकेत जमा होतील. बरोबर आहे. आणि इथं 500 गुणिले 8 रुपये. बरोबर आहे. हे किती आलं, 3500 डेबिटला, आणि इकडे किती आलं, 8×45 म्हणजे 4000 रुपये क्रेडिटला. बरोबर आहे. डेबिटला आले 3500, हे 8 रुपये ना, कॉल्डअप किती आहेत, 8 रुपये, म्हणून 8 रुपयानं गुणाकार केला. बरोबर आहे. डेबिटला 3500, क्रेडिटला 4000, तर बॅलन्स किती आला, 500चा. ह्याला आपण काय म्हणतो, शेअर फॉरफिचर अकाउंट डेबिट बॅलन्स अमाऊंट, है ना. आता काय करावं लागणार, ह्याचं नरेशन, बीइंग
reissue of 500 equity share at rupees 7 each and called up value rupees 8 each. ओके झालं. आता परत तेच कॅपिटल रिझर्वला पैसा ट्रान्सफर करायचा आहे, पण किती ते माहित नाही. 4 बरोबर आहे. शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट, शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट being balance of share for future account transfer to capital reserve. मी ह्याला ए बी नाव देण्यामागचं कारणच आहे, बरोबर आहे. ह्याला ए बी नाव देण्यामागचं कारणच आहे कारण की ही तुमची मेन एंट्री, लक्षात घ्या. ही इथं शेअर फॉर फ्युचर किती आहे, 3000 क्रेडिटला, आणि इथं किती आहे आता डेबिटला 500. नेहमी इथंच लक्षात ठेवायचं, ठीक आहे. इथं आहे क्रेडिटला 3000, इथं आहे डेबिटला 500, म्हणजे बॅलन्स किती आला 3000 वजा 500. कारण की ही वरची जी आहे ती रिइश्यूची एंट्री आहे, ह्याचा संबंध संपला. आता पहिली कंडिशन कंप्लीट, आता दुसरी कंडिशन असताना काय, म्हणून नेहमी इथंच लक्ष द्यायचं. इथं 3000 आहे डेबिटला क्रेडिटला, आणि इथं डेबिटला 500 आहेत, म्हणजे फरक कितीचा 3000 वजा 500 म्हणजे किती 2500 डेबिटला 2500 क्रेडिटला. झालं. कंडिशन बी सुद्धा झालेली आहेत. आता कंडिशन काय आहे सी कंडिशन काय म्हणते, शेअर्स आर रिइश्यूड ॲट रुपीज किती आहे प्रॉब्लेममध्ये दिलेलं 5.50 each and called up ₹7. हे पण इच आहे आणि हे पण इचच आहे, ठीक आहे. आता ₹7 म्हणलंय, बरोबर आहे. म्हणजे शेअर कॅपिटल 7 रुपयाचं असेल आणि बँकेमध्ये 5.5 रुपये जमा होतील, ठीक आहे, पर शेअरचे, ठीक आहे. आता बघा तेच परत तीच एंट्री, इथं फक्त अमाऊंट चेंज होणार. बँकेत किती जमा होणार 5वा सी, बरोबर आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, ठीक आहे, टू शेअर कॅपिटल अकाउंट. बघू इक्विटी शेअर कॅपिटल तेच, ओके. आता 500 गुणिले 5.5 ना, 5.5 रुपयाने जमा होतील 5.50, म्हणजे किती अमाऊंट आली, तर गुणाकार केला तर ही अमाऊंट तुम्हाला दिसून येईल 2750. आणि इथं 500 गुणिले 7 रुपये कॉल केलेत म्हणून 7, म्हणून हे आले 3500. ओके. आता डेबिटला 2750, क्रेडिटला 3500, किती कमी पडायलेत, तर इथं कमी पडायलेत 750. ह्याला आपण म्हणतो शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट बॅलन्स, ठीक आहे, ओके. तर याचं नरेशन इकडं लिहितो मी, बिंग reissue of 500 equity shares at rupees 5.50 each and ₹7 each called up value. झाली 5वी एंट्री. आता हाच पैसा आपल्याला कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करावा लागेल, बरोबर आहे. सी एंट्री 6व्याची सी काय करावं लागेल, शेअर फॉर फ्युचर अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. प्रश्न पडतो किती बघा,
परत मी म्हणलं की मेन एंट्री कोणती आहे तुमची, ही पहिली. इथं आहे क्रेडिटला 3,000, बरोबर आहे, शेअर फॉर फ्युचर. आणि इथं किती आहे आपल्या इथं शेअर फॉर फ्युचर डेबिटला, हे बघा इथं 500, म्हणजे 3,000 वजा 750 करणार. 750 आहे आपल्याला डेबिटला, म्हणून 3,000 वजा 750, म्हणून 3,000 वजा 750 किती येते, 3,000 वजा 750 म्हणजे 2,250 डेबिटला, 2,250 क्रेडिटला. हे ट्रान्सफर करून टाकलं. नरेशन लिहून टाकू, बिंग बॅलन्स ऑफ शेअर फॉर फ्युचर अकाउंट ट्रान्सफर्ड टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट. ठीक, तर एवढ्या एंट्री आहेत, 6 एंट्री आहेत. ठीक आहे, आणि एक एंट्री मेन, म्हणजे टोटल तुम्हाला एंट्री किती दिसतील, तर 7 एंट्री तुम्हाला इथं दिसतील. एक मेन एंट्री, त्याच्यानंतर प्रत्येक रिइश्यूच्या 3 कंडिशन आहेत, प्रत्येकाच्या 2 एंट्री. रिइश्यू त्याचा कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर, रिइश्यू कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर, रिइश्यू आणि इकडं कॅपिटल रिझर्व्हला अमाऊंट ट्रान्सफरची. ठीक आहे, टोटल 7 एंट्री. ओके, तर थँक्यू व्हेरी मच.